मी आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पहा, हा माझ्या हातामध्ये एक ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर दंडाच्या समोर परफेक्ट दंड येण्यासाठी, अर्महोलच्या समोर पहा परफेक्ट अर्महोल येण्यासाठी, आणि खालच्या बाजूला कमरेची जी पुढचा आणि पाठीमागचा म्हणजे जो भाग आहे तो खालच्या बाजूला एकदम परफेक्ट समोरासमोर येण्यासाठी तुम्हाला याची शिलाई करायला कोणत्या टिप्स फॉलो करावे लागणार आहेत ते मी तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे। तर अशा प्रकारे जर हे सगळे पार्ट एकमेकासमोर जर आले, पहा इकडच्या बाजूने पण, तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे। त्याला कुठेही घोळ येणार नाही किंवा गुड्या घड्या येणार नाहीत। तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे समजणार आहे। आणि पहा, व्यवस्थित एकदम परफेक्ट असा हा शिलाई मी तुम्हाला करून या व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे। एकदम परफेक्ट आला पाहिजे। तर लगेचच कुठेही न थांबता सुरुवात करूयात। तर पहा, हा ब्लाऊज आहे। आता या ब्लाऊजला काय करायचं आहे, शिलाई करायची आहे। तर शिलाई करताना परफेक्ट येण्यासाठी फिटिंग साईडची कोणत्या टिप्स फॉलो करायला लागणार आहे ते सांगणार आहे। त्यामध्ये पहिली टिप्स आहे ही, पहा बाही आहे। पहिली जी टिप्स आहे ते मी तुम्हाला सांगते कोणती आहे। तर बाहीचं जे साईड पार्ट आहेत ते समोरासमोर आहेत का पाहायचं, तर आहेत, पहा मी तुम्हाला जोडून दाखवलं। त्यानंतर ब्लाऊजचा पुढचा भाग आणि पाठीमागचा ब्लाऊज हे दोन्ही देखील समोरासमोर आहेत का पाहायचं। कमरेच्या बाजूने वरपर्यंत जोडायचं। तर एक पार्ट थोडासा मोठा आहे तर तो कट करून घ्यायचा। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। आता पहा, हे दोन्ही पार्ट जे आहेत ते एकदम परफेक्ट समोरासमोर आले। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याला बाही जोडायची आहे। तर यानंतरही तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे। हे तर समोरासमोर आले, पण शिलाई नंतर सुद्धा हे समोरासमोर आले पाहिजेत। तर यासाठी तुम्ही बाही जोडायची। आता बाही जोडताना काय करायचं, बाही पहा मध्यातून जोडायची। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। खोल भाग पुढे, उंच भाग पाठीमागे, आणि बाही काय करायचं शोल्डर पासून जोडायची। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर शोल्डर पासून बाही जोडल्यानंतर काय होणार आहे, दोन्ही पार्ट एकसारखेच तयार होणार आहेत। तर पहा, अगदी टेपचा अर्धा इंच एवढी, अर्धाला पेक्षा पण कमी आहे एवढी काय झालेलं आहे, बाही कमी पडलेली आहे। तर एका साईडला एवढी कमी पडल्यानंतर दुसऱ्या साईडला काय होणार आहे ते पहा। आता मध्यापर्यंत मी पुन्हा काय केलं, रिटर्न आले, पुन्हा इकडच्या साईडला मी टिप मारत मारत जाणार आहे। तर अगदी थोडाच व्हिडिओ आहे पण तुम्हाला खूप काही शिकवून देणारा आहे। आता पहा, इकडच्या साईडला मी टिप मारत आले, तर जेवढी बाही तिकडच्या बाजूला कमी पडली होती तेवढीच इकडच्या साईडला कमी पडली। म्हणजे आपले दोन्ही पार्ट जे आहेत त्याचे अर्महोल बाहीचे आणि दोन्ही पार्टचे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट तर एकसारखे आलेले आहेत। हे याच्यावरूनच आपल्याला काय झालेलं आहे समजलेलं आहे। तर आता पहा, पुन्हा मी रिटर्न आले आणि मध्यातून धागा साईडला काढून घेतला। तर तुम्ही पण असंच करायचं, म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम साईड फिटिंगला परफेक्ट येणार आहे। आता काय करायचं, ब्लाऊजची बाही आणि साईड पार्ट एकमेकाला जोडायचे आणि एकमेकासमोर आलेत का पाहायचं। तर पहा, माझे आलेले आहे। तर आता पहा, इथं थोडंसं जास्त झालेलं आहे, ते पलीकडे कट होऊन जाणार आहे। तर आता काय करायचं, एकदम परफेक्ट येण्यासाठी प्रथम आहे ना साईड फिटिंग एकदम परफेक्ट येण्यासाठी, ब्लाऊज कुठेही न फिसकण्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे वरूनच टिप मारून घ्यायची दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून। आणि पहा, थोडंसं एक्स्ट्रा होतं ते मी काय केलेलं आहे, कट करून काढलेलं आहे जिथं बाही पुरलेली नव्हती। तर आता याला उलट करायचं आणि उलट दिशेने काय करायचं, पहा टिप मारून घ्यायची। हे पहा, अशा प्रकारे टिप मारल्याने काय होतं, सगळे पार्ट जे आहेत ते तुम्ही अगदी फिटिंग जरी 1.5 इंचाची आतून केली तरी एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असे येतात, पहा। आणि ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमचा काय होणार आहे, ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम मस्तच बसणार आहे। म्हणजे साईड पार्ट आहेत ना ते बाही जोडल्यापासूनच बघायला लागतं एकमेकासमोर आहेत का। जर तुम्ही डायरेक्ट शिलाई केल्यानंतर पाहिलं तर तुमचा ब्लाऊज हा फायनली चुकणार। आता पहा, एकदम परफेक्ट आले हे साईड पार्ट एकमेकाच्या। अर्महोलच्या समोर अर्महोल आले, दंडाच्या समोर दंड आला, आणि कमरेच्या बाजूला देखील कमरेच्या बाजूच्या समोर हे पार्ट आले। अशा प्रकारे ज्यावेळेस ब्लाऊज आपला येतो त्यावेळेस साईड फिटिंग असते ती कुठेही चुकत नाही। आता याला काय करायचं, आतून 1.5 इंचाचं मार्क करायचं आणि फिटिंग आखून शिलाई करून घ्यायची। तर मला फक्त तुम्हाला दंडाच्या बाजूला दंड, अर्महोलच्या बाजूला अर्महोल आणि कमरेच्या बाजूला कंबर, म्हणजे परफेक्ट पाठीमागच्या आणि पुढच्या पार्टची कशी येणार होती, त्यासाठी तुम्हाला शिलाई करताना कोणत्या टिप्स फॉलो करायच्या होत्या
ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी परफेक्ट असं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, अजिबात देखील विसरू नका. तर खूप छान अशी माहिती तुम्हाला या ब्लाऊजची मी एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त अशी सांगितलेली आहे. तर पहा, ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम मस्तच आलेला आहे. तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा पण ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असा येणार आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.